रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. वेलकम टू ग्लॅमर पॉड. 10व्या एपिसोडमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आकांक्षा सध्या तुमच्या सोबत आहे. आजचा भाग जो आहे ना तो जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की सीझन सुद्धा इंटरेस्टिंग सुरू झालाय, तो म्हणजे पावसाळा. आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांना पावसाळा आवडतोच, पण तो कसा? घरात बसून अगदी खिडकीतून पाऊस बघायचा आणि छानपैकी चहा भजे या छान सगळ्या स्नॅक्सला एन्जॉय करायचं, किंवा ब्लँकेट घ्यायचं, आपली जी काही रजाई आहे ती घ्यायची आणि आपल्या बेडमध्ये आपल्या सोफ्यावरती टीव्ही समोर पडून राहायचं, पाऊस एन्जॉय करायचा, स्नॅक्स एन्जॉय करायचे आणि कामाला जायचं नाही, असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं नाही का? पण तसं होऊ शकतं का? नाही ना. काम तर आपल्या करावं लागणारच आहे, ऑफिसला जावं लागणारच आहे, जे काही आपलं काम असेल ते आपल्याला करावं लागणार आहे. मग या कामाच्या दिवसांमध्ये पावसाळा असला तरी सुद्धा इच्छा मारून कामाला जेव्हा जावं लागतं, या दिवसांमध्ये सुद्धा फॅशन आपलं अगदी एकदम ऑन पॉइंट हवंय नाही का? पण फॅशन जेव्हा आपण करतो, पावसाळ्यातलं फॅशन जे महत्त्वाचं आहे ते सुद्धा ऑन पॉइंट कशा पद्धतीनं करायचं आणि ते कम्फर्टेबल सुद्धा असलं पाहिजे, याचबद्दलच्या काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो आजचा आपला पॉडकास्ट ग्लॅमर पॉडच्या 10व्या एपिसोडला सुरुवात करूयात. मॉन्सून फॅशन टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आज. सगळ्यात पहिलं ते म्हणजे आपले कपडे. फॅब्रिक आपण कशा पद्धतीने निवडायला पाहिजे यावर जरा जास्त फोकस केला पाहिजे. आता या कपड्यांमध्ये बेसिकली थोडेसे लूज कपडे जे आहेत ते निवडायला पाहिजेत. फॅब्रिक जे आहे ते ज्यातनं पाणी लवकर निघून जाईल, जे कपडे पटकन वाळतील ना, अशा पद्धतीचे कपडे निवडले तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही चुकून हुकून भिजलात तरी सुद्धा नंतर डिस्कम्फर्ट क्रिएट होणार नाही. मग आता अशा फॅब्रिक मधले कुठले फॅब्रिक असतात? तर बेसिकली कॉटन, 100% कॉटन किंवा लिनन जे आहे, किंवा कुठलाही कापड जो पटकन वाळेल अशा पद्धतीचे कपडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये काय होतं की कपडे ओले राहिले तर आपल्याला इन्फेक्शन होण्याचा चान्स सुद्धा खूप जास्त असतो. फॉर एक्झाम्पल काही फंगल इन्फेक्शन होण्याचा चान्स या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त असतो. सो अशा वेळी जेव्हा आपण बॉटम वेअर प्रेफर करतो त्यावेळेस अगदी टाईट जीन्स किंवा टाईट जेगिंग्स, लेगिंग्स असं काही घालण्यापेक्षा थोडेसे लूज ट्राउझर्स किंवा लूज ज्या काही पॅन्ट्स असतात त्या तुम्ही घालू शकता. बॅगी ट्राउझर्स जे असतात, किंवा जीन्सच घालायचे असतील तर बॉयफ्रेंड जीन्स म्हणून किंवा मदर्स जीन्स म्हणून सुद्धा फेमस आहेत जीन्स. अगदी कॉटनच्या ज्या जीन्स असतात ज्या लवकर वाळतील सुद्धा, किंवा एनिथिंग बॉटम वेअर मध्ये अगदी लूज असं, किंवा कपडे सुद्धा टॉप वेअर मध्ये सुद्धा तुम्ही लूज कपडे जे आहेत ते तुम्ही प्रेफर करू शकता. अगदी बॅगी क्लोथ्स की ते लवकर वाळतील असे. बेसिकली कुठलंही स्टायलिंग करताना पावसाळ्यामध्ये एक लक्षात ठेवायचे की ते कपडे जे आहेत ते लूज आणि अगदी छान लवकर वाळतील अशा फॅब्रिकचे असावेत आणि अशा टाईपचे, अशा स्टाईलचे ते असावेत. आणखीन एक गोष्ट या फॅशनमध्ये कपड्यांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवू शकतो की ते वनसीज असू शकतात किंवा जम्पसूट आहे, एकत्रित सगळ्याच्या सगळा कापड जो आहे तशा पद्धतीचे तुम्ही निवडू शकता, किंवा डंगरी आपण ज्यांना म्हणतो अगदी लूज टाईपच्या डंगरीज त्या तुम्ही घालू शकता. शॉर्ट आउटफिट, शॉर्ट्स किंवा 3/4 काही ज्या पॅन्ट्स आहेत त्या तुम्ही घालू शकता. 1 पीस ड्रेसेस तुम्ही घालू शकता, सो दॅट पाण्यातनं कधी कुठनं जावं लागलं तरी सुद्धा कपडे ओले होणार नाहीत. सो अशा पद्धतीनं कपड्यांची चॉईस करा. फुटवेअर मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा युजली क्रॉक्स असतात, क्लॉग्स असतात, जे लवकरात लवकर वाळतात, भिजले तरी सुद्धा काही टेन्शन नसतं त्यांना मेंटेन करण्याचं. अशा पद्धतीचे स्निकर्स सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, अशा पद्धतीचे शूज आहेत, किंवा अशा पद्धतीच्या स्लिपर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. थोड्याशा हील असलेल्या स्लिपर्स असतील किंवा क्लॉक्स जे खूप जास्त सध्या ट्रेंडिंग आहेत, अशा पद्धतीचं फुटवेअर जर का तुम्ही निवडलं ना तर एकतर ते खराब होणार नाही आणि ते लवकरात लवकर वाळेल सुद्धा. सो युजली पावसाळ्यातलं स्टाईल जे आहे ते लवकर वाळेल कसं आणि कम्फर्टेबल कसं असेल हेच जास्त महत्त्वाचं यामध्ये पाहिलं जातं. आणि कलर्स त्याच्यामध्ये अगदी छान सुंदर ब्राईट कलर्स तुम्ही निवडू शकता. पेल कलर्स वगैरे मध्ये बिलकुल जायचं नाही, पेस्टल्स अँड ऑल जे असतात ते. पण पावसाळ्याच्या दिवसात जसं नेचर अगदी छान कलरफुल झालेलं असतो, मस्तपैकी हिरवगार सगळीकडे असतं, तशाच पद्धतीचे आपले कपडे, आपला आउटफिट जो आहे, आपलं फुटवेअर जे आहे ते तशा पद्धतीचं असू शकतं. लेदरचे शूज आणि लेदरचे सँडल्स अशा गोष्टींना अवॉइड केलेलंच बरं, कारण की जर ते पाण्यात भिजले, खराब झाले तर मग नुकसान आहे. त्यापेक्षा असे शूज निवडा की जे पाण्यात भिजले तरी सुद्धा त्याचं काही टेन्शन राहणार नाही आणि ते लवकर वाळून सुद्धा जाईल.
आता ॲक्सेसरीजमध्ये आपण काही गोष्टी अशा ॲड करू शकतो की ज्यामध्ये आपलं सगळं सामान सुद्धा पुरेल. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर का आपली हँडबॅग सिलेक्ट करायची आहे, पर्स आपली सिलेक्ट करायची आहे, बॅकपॅक सिलेक्ट करायची आहे, तर ती अशा मटेरियलची हवी की त्याला पाणी लागलं तरी सुद्धा त्याचं नुकसान होणार नाही किंवा त्यातल्या आतल्या ज्या वस्तू आहेत त्या खराब होणार नाहीत. सो अशा पद्धतीच्या, ऑफकोर्स लेदर याच्यामध्ये अवॉइडच करा. अशा पद्धतीचं मटेरियल बॅग्समध्ये किंवा आपल्या बॅकपॅक्समध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की त्यात भरपूर सामान सुद्धा बसेल. जसं की आपली छत्री आहे, पाण्याची बॉटल आहे, आपले जे काही व्हॅल्युएबल बिलॉंगिंग्स असतात, आपला मोबाईल फोन आहे, चाव्या आहे, कार्ड्स आहेत, पैसे आहेत, या सगळ्या गोष्टी पाऊस त्यांना लागणार नाही अशा पद्धतीचं मटेरियल असलेल्या बॅग्स ज्या आहेत त्या आपण कॅरी करायला हव्यात या पावसाळ्याच्या सीझनमध्ये. आणि हो, ॲक्सेसरीजमध्ये ज्वेलरी सुद्धा आली. सो अशा ज्वेलरीज की ज्या पाण्यात भिजल्या की त्याचा रंग निघून जाणार आहे, अशा ज्वेलरी थोडंसं अवॉइड करा. कपड्याची ज्वेलरी असेल तर ती तुम्ही घालू शकता ज्याचा रंग जाणार नाही, अशा कपड्याची ज्वेलरी ऑफकोर्स. आणि अशी काही मेटलची ज्वेलरी की ज्याच्यावरचा रंग उडून जाणार नाही, किंवा रिअल ज्वेलरी जी आहे, गोल्ड, सिल्वर, अशा ज्वेलरी एकदम मिनिमलिस्ट ज्या असतात त्या सुद्धा तुम्ही निवडू शकता. ज्या काही हँडमेड ज्वेलरी असतात ज्याच्यामध्ये ग्लू खूप जास्त यूज केलेला असतो, अशा ज्वेलरी जरा अवॉइड करा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, कारण की त्या भिजल्या तर त्यांचं नुकसान होईल. आणि खूप एकतर हँडमेड ज्वेलरीज महाग मिळतात, त्यामुळे त्यासुद्धा अवॉइड केलेलं जरा बरं पडेल. ऑफकोर्स पुन्हा एकदा मेन कन्सर्न पावसाळ्यामध्ये कुठलेही ॲक्सेसरीज, क्लोदिंग किंवा फूटवेअर सिलेक्ट करण्यामागचा हाच मेन कन्सर्न असतो की पाणी लागून ते खराब होणार नाही आणि ते आपल्याला पूर्ण दिवसभर व्यवस्थित टिकून राहील आणि कम्फर्टेबल सुद्धा राहील. सो या काही फॅशन टिप्स अँड ट्रिक्स ज्या पावसाळ्यासाठीच्या युजफुल आहेत त्या तुम्ही वापरून पावसाळ्यात सुद्धा अगदी मस्त फॅशनेबल आणि स्टायलिश असं छान दिसू शकता. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.